नमस्कार मित्रांनो, काही दिवस आधी आपण एक व्हिडिओ अपलोड करून आपण आपल्या वेदना मांडलेल्या होत्या मित्रांनो, पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांविषयीच्या। आणि त्यांना जी काही मदत सरकारकडून व्हायला हवी होती ती अजूनही होताना दिसत नाही। परंतु अजूनही जे काही सरकार आहे ते मीटिंगा घेतात आहे मित्रांनो, डिस्कशन चालले, ते पंचनामे चाललेत आहे। कुणी जे काही पंचनाम्यासाठी ज्यांना हजर व्हायचे आहे ते होताना दिसत नाहीये। बरेच माध्यमांमध्ये आपण बातम्या बघतोय मित्रांनो, परंतु अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात आहे मित्रांनो त्या कुठेतरी चुकीच्या घडतात आहे। सरकार आताही आजचीच एक बातमी आहे मित्रांनो की सरकार काही अहवाल तयार करतोय, ते सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट त्यावर विचार करेल, जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटेल ती अमाउंट सेंट्रल गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल आणि नंतर जे काही सरकार असेल ती काही कॉन्ट्रीब्युशन ते शेतकऱ्यापर्यंत किंवा पूरग्रस्त भागांपर्यंत पोहोचवेल मित्रांनो। परंतु कुठेतरी या गोष्टी जेव्हा पूरग्रस्त असो किंवा शेतकरी असो, जेव्हा त्यांना तात्काळ मदतीची गरज असते तेव्हा अशी जी काही प्रोसिजरल पार्ट असतो त्यांना आपण कुठेतरी बायपास करून आपण डायरेक्टली शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्तांना मदत करू इच्छितो, असा कुठेतरी हा सिस्टम डेव्हलप व्हायला पाहिजे मित्रांनो। कारण जेव्हा तहान लागलेले असताना जर तुम्ही त्या व्यक्तीला पाणी पाजण्याऐवजी बाकीच्या गोष्टी सर्च करत बसलेत की कसं होईल काय होईल, तोपर्यंत मित्रांनो ज्याला तहान लागली आहे त्याचं काय। तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी चुकीच्या घडतात आहे। कुठेतरी प्रशासनाने काहीतरी यावरती नियमावली ठरवायला हवी की जेव्हा अशा काही आपत्कालीन गोष्टी असतात, आपत्कालीन घटना असतात, त्यांना मदत करण्यासाठी कुठेतरी आपण एक प्रोसिजर वेगळ्या प्रकारची डेव्हलप व्हायला हवी, जेणेकरून तात्काळ मदत मित्रांनो शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांसाठी मिळायला हवी। अशा प्रकारच्या गोष्टी सरकारने विचार करायला हव्या मित्रांनो। मान्य आहे सरकारला कुठेतरी नियमावली असते, परंतु केव्हा ना केव्हा त्या नियमावलीला बाजूला ठेवून सुद्धा माणुसकीच्या नात्याने सरकारने विचार करायला हवे मित्रांनो। सॅल्यूट आहे माझा ज्या काही देवस्थान असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो, सामाजिक संस्थाने असो किंवा तुमच्या आणि माझ्यासारखे समाजसेवक असो, ज्यांनी पुढे येऊन तात्काळ मदत केली, ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथं जाऊन त्यांना मदत केलेली मदत, जे काही वैद्यकीय असो, शिक्षण असो किंवा काही धान्य त्या लोकांना पोहोचवण्याचं काम असो किंवा पुरामधनं काही लोकांना रेस्क्यू करणं असो, अशा प्रकारची मदत तिथं जाऊन केलेली। आणि ज्यांना तिथं जाणं शक्य नाही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यक निधीमध्ये जे काही आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे, जे काही मदत आहे ती क्रेडिट केलेली मित्रांनो। आणि अशा बऱ्याच जणांना मदत करण्याची इच्छा आहे, परंतु कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक भावना असते मित्रांनो की आपण केलेली मदत ही त्या लोकांपर्यंत पोहोचणार की नाही, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात। त्यामुळे सुद्धा ज्यांना शक्य आहे असे लोक सुद्धा मदत करत नाही। त्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे मित्रांनो की सरकारने यावर विचार करायला हवा। जे काही मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी तुम्ही जो काही अकाउंट किंवा जे काही यूज करणार आहोत त्या गोष्टीचं एक ऑडिट व्हायला हवं, पारदर्शकपणे ऑडिट व्हायला हवं, त्याचा कारभार हा पारदर्शक आणि अकाउंटेबिलिटीने व्हायला हवा। आणि त्याच्यासाठी जो काही पूरग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी जी अमाऊंट तुम्ही खर्च केलेली आहे त्या अमाऊंटचे सुद्धा स्टेटमेंट हे जनतेसमोर यायला हवे, जेणेकरून लोकांच्या मनात सुद्धा एक भावना, उदारतेची भावना निर्माण होईल आणि पुढे चालून भविष्यात अशा गोष्टी व्हायला तर नको मित्रांनो, परंतु गोष्ट सांगून येत नाही। अशा भविष्यामध्ये जर गोष्टी घडल्या तर जेव्हा मदतीची खरंच आवश्यकता असेल तेव्हा माझा हा महाराष्ट्रीय असो किंवा भारतवासी असो हा मदतीला सर्वात पुढे असेल मित्रांनो। परंतु त्यांचे मन जिंकण्याचं काम हे सरकारचं आहे आणि सरकारनंही यावर विचार करायला हवा। कारण इच्छा खूप जणांची आहे मित्रांनो मदत करायची, जेव्हा आपण आपलं भागल्यानंतर जे काही उरतं त्यातले काही भाग हा लोकांना, प्रत्येकाला इच्छा असते, प्रत्येकाच्या मनामध्ये माणुसकी आहे मित्रांनो, परंतु कुठेतरी आपल्या माणुसकीची जी भावना, उदार भावना आहे ती त्या लोकांना जिथं गरज आहे तिथं जर पोहोचली मित्रांनो तर सर्वांना आनंद होईल आणि सर्व उत्स्फूर्तपणे मदतीसाठी येतील। त्यामुळे सरकारची ही जबाबदारी आहे मित्रांनो की सरकारने जो काही कारभार आहे तो पारदर्शकपणे करायला हवा। तसेच दुसरीकडे मित्रांनो जो माझा देशवासी आहे तो एवढा उत्स्फूर्तपणे पुढे येऊन मदत करतोय, त्याचप्रमाणे मित्रांनो राजकीय पक्ष कुठे आहात सर्वांना प्रश्न पडलेला आहे। आपण खूप मोठ्या गोष्टी ऐकलेलो मित्रांनो की आमचा राजकीय पक्ष हा जगामध्ये पहिला आहे। काही राजकीय पक्ष म्हणतात की आमचा पक्ष हा लोकशाहीवरती चालणारा आहे। बरेच अशा गोष्टी आपण ऐकत असतो मित्रांनो, परंतु या राजकीय पक्षांचं कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे?
आज जेव्हा शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे तेव्हा या राजकीय पक्षांचं कॉन्ट्रीब्युशन कुठं आहे? या राजकीय पक्षांचं जे काही मदत करायची जी काही आहे करायची आहे ती मदत कुठं आहे? मित्रांनो, बऱ्याच कंपन्या असो किंवा बरेच पब्लिक लिमिटेड असो, बऱ्याच कंपन्या आपल्या राजकीय पक्षांना काही डोनेट करत असतात मित्रांनो. या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे या पक्षांना मिळणारा जो काही फंड आहे, जी काही अमाऊंट आहे त्यापैकी मित्रांनो 10% जरी लोकांनी 10% अमाऊंट जरी या राजकीय पक्षांनी पूरग्रस्तांसाठी, शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा अशा आपत्कालीन गोष्टी घडतात त्या गोष्टींसाठी, त्यांच्या मदतीसाठी जर या राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला तर मित्रांनो नक्कीच या देशामध्ये अशा प्रकारे जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना कुठंतरी आशेचा किरण मिळेल मित्रांनो. त्यामुळे यावरही विचार व्हायला हवा. राजकीय पक्षांनी फक्त बांधावर जाऊन तिथं फोटोशूट करून जनतेला देखाव्याचे काम न करता आपल्या राजकीय पक्षांकडे असलेल्या जो काही फंड आहे मित्रांनो, त्यातली जी अमाऊंट आहे तीही मदतीला जर दिली तर याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं मित्रांनो. आम्ही सुद्धा जेव्हा राजकीय पक्षांना गरज असते तेव्हा तुमचे झेंडे घेऊन, तुमचे जे काही उमेदवार आहे त्यांना खांद्यावर घेऊन जेव्हा हा जो देशवासी आहे हा नाचत असतो, तुमच्या विजयामध्ये हा सहभागी होत असतो. परंतु त्यांच्या संकटात जर तुम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो सुजलाम सुफलाम व्हायला हा देश कधीही तयार असेल. आणि प्रत्येक लोकांच्या मनामध्ये भावना असेल मदतीची, आणि तीच मदतीची भावना जर आपण जागरूक करू शकलो मित्रांनो तर 140 करोड जनतेमध्ये कोणीही उपाशी राहणार नाही मित्रांनो. कारण बऱ्याच जणांना द्यायची इच्छा आहे परंतु मार्ग मिळत नाही. तो मार्ग बनण्याचं काम जर सरकार करायचा प्रयत्न केला तर मित्रांनो खूप बरं होईल. फक्त मिटिंगा घेऊन आणि अहवाल सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवून आणि फोटो सेशन करून या गोष्टी होत नाही, बाता करून तर मुळीच होत नाही मित्रांनो. कुठंतरी पावलं उचलायची गरज आहे. कुठंतरी आपल्या मनामध्ये सुद्धा मदतीची भावना निर्माण करणं गरज आहे मित्रांनो. कुठलाही राजकीय पक्ष नसताना बऱ्याच संस्थान असेल, माझे सेलिब्रिटीज असेल किंवा ज्यांना राजकारणाशी काही संबंध नाही असे लोक असतील जे आपण पुढाकार घेऊन तिथं जातात, ते मदत करतात मित्रांनो. अशा लोकांसाठी खरंच एक सॅल्यूटर बनतोच मित्रांनो. परंतु कुठंतरी या गोष्टी आपण ज्या काही बोलतोय या सुधारायला हव्या. सरकारने कुठंतरी पावलं उचलायला हवी मित्रांनो. फक्त आपल्या फायद्याच्या गोष्टी करून चालणार नाही. आणि माझ्या मेनस्ट्रीम मीडियाला सुद्धा आव्हान आहे की तुम्ही राजकीय पक्षांचे दौरे बांधावर जाऊन त्यांना जेव्हा टेलिकास्ट करतात मित्रांनो तेव्हा एक प्रश्न विचारायची सुद्धा धमक ठेवा की तुमचं कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे? सरकार म्हणून तुम्ही काम करतात आहे परंतु पक्ष म्हणून तुम्ही कुठं आहात? हा प्रश्न विचारण्याची गरज आहे मित्रांनो. आणि कुठंतरी आपण या पक्षांच्या एक 4th पिलर ऑफ द डेमोक्रेसी आहे मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेस दाखवण्याची गरज आहे मेनस्ट्रीम मीडियाने सुद्धा. त्यामुळे या गोष्टी विचार करायला हवी आणि नक्कीच प्रत्येक भारतीयाने यावर विचार करायला हवे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.